का म्हणता पोट्यो मी तुमचा जसं प्रदीप आहे. आज मस्त शनिवार आहे. आज लेकाले बनवू आपण ब्लॉग आणि स्वयंपाक बी बनवू सोबत. तर कांदे गिंदे कापत होतो. प्रथम भाऊ मस्त थेरपी करू राहिला स्वतःच्या हातानं स्वतःची. मग किराणा घेऊन आलो तो मस्त मसाले गिसाले शेव. आज बनवू म्हटलं दूध शेव भाजी. पोट्यानं दूध शेव भाजी नाव ऐकूनच तोंड कसं कसं केलं होतं. म्हणलं थांब लेको तुम्ही खाऊन तर पा माझ्या हातची भाजी. मग मस्त एकाले तेल टाकलं पॅनमध्ये. कांदे गिंदे टाकले मस्त लेकाले भाजू दिले खतरनाकमध्ये एकदम. कांदे गिंदे भाजून झाले. आपल्या गौऱ्या लवकर मिरच्या टाकले का म्हटलं. मिरच्या टाकल्या गौऱ्यानं. मग मग म्या टाकून दिला त्याच्यात अद्रक लसणाची पेस्ट. अद्रक लसणाची पेस्ट टाकली म्हणलं लईच खतरनाक. मग टमाटे गिमाटे सांबार गिंबार घेतला टाकून आणि त्याला जरासं होऊ दिलं. मसाला मस्त तेलात. आज माया गयालेच खसखस करे. म्हणलं गौऱ्या आज बोलू तर शकत नाही मी. आज लेकाले गाणेच टाकू. गौऱ्या म्हणे टाक ना लेकाले गाणे म्हणे. मग म्हणलं नाही साला आपण मग बोलूच म्हटलं आपण आज. मग सगळं हळद गिळद तिखट धनिया पावडर गरम मसाला घेतला टाकून मस्त घेतलं त्याला मिक्स करून. थोडंसं पाणी टाकलं लेकाले त्यात ते लागलं नाही पाहिजे म्हणून दिलं होतं झाकून काढलं तर बाहेर खतरनाक. मग गौऱ्या टाक म्हणलं लेकाले मीठ. थोडंसं मी बी टाकतो म्हणे माझ्या हातानं. टाकबा म्हणलं त्या हातानं चिकन मसाला टाकला त्याच्यात. ते टेस्टसाठी वेजच होय पण चिकन मसाला असाच टाकला होय सहज नाही. मस्त पाणी गिनी देऊन एकदम मस्त भाजी मसाला बनवून घेतला. डबल पाणी देऊन लेकाले झाकून ठेवा म्हटलं. थांब म्हणे प्रथम भावाला थांब मी दूध टाकतो म्हणे. डॉली भाऊसारखं मी टाकून पाहतो म्हणे. मग घे दूध घेतलं टाकून लेकाले मस्त थांब लेकाले उकळी होऊ दे म्हटलं थोडीशी. गॅस केला थोडासा हाय. उकळी मस्त आली कशी उकळी आली. मग त्यात टाकले मस्त आम्ही शेव. आणि शेव टाकून झाले म्हटलं चल गौऱ्या आपण आता पोळ्या घेऊन येऊ म्हटलं. काढली आपली धन ट्रॅफिक पोहोचलो बा चपाती सेंटरवर. आणि तिथं पाहिली गर्दीन काढली गाडीन चाल म्हणलं लेकाले चौवर. घाई टाकली डीमार्टच्या रस्त्यानं पलटवली गारगन बिलकुल. आणि आलो चौच्या रस्त्यानं. मग हेव्हा आमच्या चौ हॉटेलवर आलो लेकाले मस्त. आमचा जिगर बाबा कसा हाय करते. तुम्ही लोगे रोटी म्हणे घे मग रोटी. कपकन्या रोटी पॅक केली दे म्हणलं पन्नी आमच्याच जवळ आहे. गौऱ्यान मी रोटी पोळ्या घेऊन निघालो बा. आणि आलो डायरेक्ट रूममध्ये खपखप बिलकुल. प्रथम बा उठ लवकर म्हटलं म्हणलं भूक लागली. प्रथमनं घेतलं बा. मग मस्त मिक्स करून पाहिला. मस्त भाजी झाली बा. प्रथम आणून ठेवलं आणि आम्ही जेवलो. मग मस्त आजचा ब्लॉग एवढाच. भेटू उद्या.